मोठा सामना आहे. बघूया या सामन्यामध्ये कोण बाजी मारतय, रायपाडा की खंबाळे. या तिसऱ्या दिवसातील हा शेवटचा सामना खेळवला जातोय. खंबाळे वर्सेस रायपाडा. पंचांचा इशारा. सामन्याला सुरुवात. पहिल्या षटकातील पहिला चेंडू. सामना करेल राहुल. गोलंदाजी करतोय ज्ञानेश्वर. सुंदर फटका, सुंदर फटका या ठिकाणी. बघूया एक धाव. खूपच चांगलं क्षेत्ररक्षण. दोन्ही नामांकित या ठिकाणी फलंदाज राहुल आणि मोर्या. तसंच खूपच चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू होता, एक धाव दिले. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. उंचावून मारण्याचा प्रयत्न. बघूया चेंडू जातोय की नाही सीमारेषेबाहेर. काहीसा थांबलेला आहे चेंडू. बघूया दुसऱ्या धावासाठी परत आहे आणि 2 धावा. काही असं नरसिंह या ठिकाणी खंबाळेवाडी संघाचं. चेंडू बाहेर गेला नाही, इतका जबरदस्त शॉट होता. मनोहरला धावायची बी गरज पडली नसती. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. धावसंख्या झाली ती 3. पुन्हा एकदा पुढचा चेंडू सामना करतोय मोर्या. पुन्हा एकदा पाठीमागे खेळलेला चेंडू. नक्की 4 धावा मिळतील. बॉल आणायचा बाहेरून पटकन. कमिटीचे प्लेयर आजूबाजूला थांबायचे, पटापट बॉल फेकायचे. दुसरा बॉल घ्यायचा लगेच. दोन्ही संघांना विनंती आहे का दोघांना बी बॉल सेमच दिला जाईल. त्यांना बी त्याच विनिंगला तसेच बॉल दिले जातील तसे तुम्हाला दिलेत. तीन चेंडू 7 धावा. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. फलंदाजी करतोय तो मोर्या. उंचावर मारण्याचा प्रयत्न. कटआउट होता. कुठल्या प्रकारचा झेल घेतला नाही. हे कुठंतरी नडू शकतंय हा कॅच असं वाटतंय. मोर्या खूप चांगला फलंदाज आहे. पुढील चेंडू ज्ञानेश्वरचा. बघूया ज्ञानेश्वर काय करतोय आपल्या संघासाठी. सुंदर फटका या ठिकाणी. आता मात्र नक्की चौकाराच्या दिशेने जातोय. फिल्डर त्या दिशेने धावतोय. बघूया चांगले क्षेत्ररक्षण असेल या ठिकाणी. किती धावा मिळतात. तीन धावा नक्कीच मला वाटतं या ठिकाणी मिळतील. या 3 धाव्याने धावसंख्येत भर वाढती. धावसंख्या होती ती रायपाडा संघाची 10. बिनबाद 10. सुंदर क्षेत्ररक्षण मानता येईल. आपल्या संघाचं एक धावसंख्या वाचवले खंबाळवाडीच्या यष्टीरक्षकने. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. उंचावून मारलेला चेंडू. बघूया जातोय सीमारेषे बाहेर की झेल होतोय. पंचांनी नो बॉल दिलाय. चेक करायचं. ठीक आहे. हा
नो बॉल. चौका. हॅलो. बॅट्समन थोडा पुढं आला होता पण मागचा पाय रेषेवर होता थोडा आणि हाईटला आहे बॉल. खांद्याच्या लेवलला बॉल होता. चौका गेला होता ना. पंच. नो बॉलला 6 होता का चौका. 4. ठीक आहे. एक बॉल बाकी आहे ना. हां. सुंदर फटका. पुन्हा एकदा उंचावून मारलेला चेंडू. 6. 6 धावा. षटक संपलाय. एक षटक संपल्यानंतर धावसंख्या झाली ती बिनबाद 21. पुन्हा एकदा या ठिकाणी निर्धार चेंडू होता. एक धाव घेतली. गोलंदाज तुळशीराम. अजूनही सलामीचे फलंदाज मैदानावरती सुंदर फलंदाजी करताना. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू सामना करतोय राहुल. सुंदर फटका. बघूया. तसंच खूपच चांगलं क्षेत्ररक्षण. रनआउटचा चान्स बनतोय. एकच धाव. एक रन. ह्या एक बॉल नंतर पॉवर प्ले संपल. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. सुंदर फटका. उंच गेलाय. बघूया. त्या ठिकाणी यष्टीरक्षक नाही. काहीसा रनअप घेऊन आला होता यष्टीरक्षक पण कुठल्या प्रकारचा झेल झाला नाही. अजूनही या दुसऱ्या षटकातील 3 चेंडू शेष. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुंदर फटका. या ठिकाणी गॅपमध्ये टाकलेला चेंडू. आता मात्र नक्की चौकार जाईल. गॅपमध्ये आहे तो चेंडू. सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी सुंदर फटका. काहीसा या ठिकाणी सुंदर शॉट खेळला होता. अजून या षटकातले काही चेंडू शेष. धावसंख्या झाली ती 28. सेकंडला चेंडू दुसऱ्या षटकातील. जबरदस्त फलंदाजी करताना यॉर्कर. जबरदस्त या ठिकाणी चेंडू बांधता येईल. यॉर्कर लाईन चेंडू. कुठलाही चान्स नव्हता बॅट टाकायला त्या ठिकाणी फलंदाजाला. पहिला झटका बसताना या ठिकाणी राहुलच्या स्वरूपामध्ये. पुढील फलंदाज कैलास.
चला लवकर लवकर, खूप उशीर होईल मॅचला. थोडीशी घाई करायची. 5 षटकांचा सामना ह्या हिशोबाने मॅच खेळायची. पटापट या ठिकाणी जायचंय. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. उंचावून मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा गडी बाद होतो या ठिकाणी. बॅक टू बॅक 2 विकेट. सुंदर गोलंदाजी तुळशीरामची. चांगली गोलंदाजी केली. 7 धावा खर्च केल्या त्या ठिकाणी. फक्त 2 गडी बाद केलेत. पहिले षटक काय असं महागडं पडलं होतं खंबाळेवाडी संघाकडनं, पण आताच्या या षटकामध्ये 7 धावा देऊन 2 विकेट घेतलेत. चला पुढील गोलंदाज, पुढचा फलंदाज कृष्णा त्याची जागा सांभाळताना. चला पुढील गोलंदाज कोण आहे? चला पटकन. राजू सलामी फलंदाज, तसंच गोलंदाज बी. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येतो राजू. सामना करतोय मोर्या. सलामीवीर फलंदाज. वाईट चेंडू. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. राजूचा चेंडू मोर्यासाठी. दोन टाइम जीवदान मिळाले मोर्याला. चला लवकर, त्यानंतर तुम्हालाच उशीर होईल फलंदाजी करण्यासाठी. खंबाळेवाडी संघ तुम्हालाच लेट होईल बॅटिंग करण्यासाठी. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावायचे. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. राजूचा पुढचा चेंडू मोर्यासाठी. बॉल. सुंदर गोलंदाजी. 2 चेंडूमध्ये 1 धाव खर्च केली. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. मोर्या रिव्हर्सिप खेळण्याचा प्रयत्न, बघूया किती धाव मिळतात. खूप लांब होता झेल, काहीसा झेल सुटलाय. 1च धाव समाधान मानावं लागतंय. फायनलचा सामना चालू आहे. मेगा फायनल. रायपाडा वर्सेस खंबाळे वाडी. तिसऱ्या दिवसातील हा शेवटचा सामना, फायनल सामना खेळवला जातो या दापुरा स्टेडियमवरती. धावसंख्या होती ती या रायपाडा संघाची. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू. चार चेंडू 2 धावा खर्च केला. सुंदर गोलंदाजी राजूची. 2 गडी बाद, 30 धावा पूर्ण. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. आता मात्र वाईट राहील. खूपच चांगले डिसिजन या ठिकाणी पंचांनी. वाईटचा इशारा. राजूचा पुढचा चेंडू कृष्णासाठी. कृष्णा काय करतोय बघूया. सुंदर फटका या ठिकाणी. स्टेट मारलेला चेंडू. किती धावा मिळतात? दुसऱ्या धावासाठी परत आहे. रनआउटचा चान्स बनतो, पण 2 धावा नक्कीच पूर्ण. या 2 धावांनी पुन्हा एकदा धावसंख्या भर. धावसंख्या होते 2 बाद 33. या तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू, बघूया किती धावा मिळवतात या चेंडूमध्ये. वाईट चेंडू. अवंतराशी 1 धाव मिळते.
काहीसं शांततेत हा फायनलचा सामना आहे, पण काही या ठिकाणी सुंदर फटका, त्या ठिकाणी कोणी नाही आणि 4 धावा. या 4 धावेने पुन्हा एकदा धावसंख्येत भर. पंचांचा इशारा षटक संपल्याचा. षटक संपतंय. धावसंख्या झाली ती 38. 3 षटक संपल्यानंतर धावसंख्या झाली ती 38. 2 बाद 38 धावा रायपाडा संघाच्या. चला लवकर लवकर, खूप उशीर होतोय. चला पटकन. हॅलो. तुळशीराम पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च करून 2 गडी बाद केले होते. सुंदर गोलंदाजी केली होती. पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं षटक संघासाठी 4थं षटक घेऊन येतोय. चौथ्या षटकातील पहिला चेंडू रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न बघूया. नो मॅन्स लँड मध्ये पडलेला चेंडू. 1 धाव पूर्ण होते. एकच धावावरती समाधान मानावं लागतंय. तुळशी आमचा पुढचा चेंडू सामना करेल. कृष्णा गोलंदाजी करतोय खंबाळेवाडी संघाकडनं. तुळशीराम सुंदर गोलंदाजी, निर्धार चेंडू. सुंदर गोलंदाजी आतापर्यंत या तुळशीरामची, जबरदस्त गोलंदाजी म्हणता येईल. सामना करतोय कृष्णा. कृष्णाला काय बीट करताना हा चेंडू पुन्हा एकदा. आता मात्र या ठिकाणी हलकासा कलवला. विकेट किपरच्या पाठीमागे 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावासाठी परत आहे का काय, पण 4 धावा मिळतील. सुंदर कलवलेला चेंडू हा. जबरदस्त या ठिकाणी फलंदाजी गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला. फायनलचा सामना चालू आहे. कोणाकडे जातोय बघूया. जो संघ विजय होईल तो कुठल्या एक बक्षिसासाठी पात्र होईल बघूया. हलकासा कट लागलेला चेंडू. आता मात्र नक्की या ठिकाणी गॅपमध्ये गेलाय चेंडू, पण सुंदर क्षेत्ररक्षण. रनआउटचा चान्स बनतोय आणि विकेट. एक धाव, एक गडी बाद. चला पटकन, फलंदाज लवकर यायचंय. चला लवकर. चौथ्या षटकातील सेकंडला चेंडू सामना करेल गोटू. गोलंदाजी करतोय तुळशीराम. तुळशीरामचा पुढचा चेंडू सामना करेल गोटू. उंचावून मारण्याचा प्रयत्न बघूया. या ठिकाणी पुन्हा एकदा रनआउटचा चान्स बनतोय. कुठल्याही प्रकारे या ठिकाणी विकेट नाही. एक धाव, एक धावेने धावसंख्या होती ती 45.
चला या ठिकाणी चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू सामना करतोय मोरिया. सलामीचा फलंदाज अजूनही मैदानावरती या ठिकाणी झेल सुटलाय. पुन्हा एकदा या ठिकाणी दुसऱ्या धावासाठी परततोय. त्याचा कॅच अजूनही एक कुठलाही फिल्डर घेऊ शकला नाही. तिसरा टाइम आहे त्याचा कॅचचा. 3 टायमाला जीवदान मिळालंय. 11 बॉल 15 वरती खेळत होता आणि षटक संपतोय. पंचांचा इशारा. आणि 4 षटक संपल्यानंतर धावसंख्या झाली ती 47. 3 बाद 47. शेवटचं षटक. या शेवटच्या षटकामध्ये किती धावा गोळा करतायत? चला लवकर. पुढील गोलंदाज मनोहर. शेवटच्या षटकातील पहिला चेंडू टाकतोय तो मनोहर. फलंदाजी करतोय गोटू. सुंदर गोलंदाजी. निर्धार चेंडू. कुठली धाव नाही, कुठला रन नाही. डॉट चेंडू. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. सुंदर गोलंदाजी त्या ठिकाणी करताना मनोहर. फलंदाजी करतोय तो गोटू. रायपाडा संघाचा फलंदाज आणि विकेट. विकेट. सुंदर गोलंदाजी. 2 चेंडू मध्ये 1 विकेट घेतलाय. धावसंख्या झाली ती 4 बाद 47. अजून या शेवटच्या षटकातील 4 चेंडू शेष. सलामीचा फलंदाज अजूनही मैदानावरती मोर्या, पण काही पाहिजे तसे रन मारले नाही. 11 चेंडू आणि 15 धावांवर खेळतोय. सलामीचा फलंदाज आणि गोलंदाज बी अजूनही मैदानावरती. बघूया किती धावा खेळतोय. त्याला स्ट्राईक कमी भेटले. महादू. हलकासा कटवलेला चेंडू. गॅप मध्ये टाकलेला चेंडू. आता मात्र 4च्या दिशेने जातोय. बघूया. आणि नक्कीच 4 धावा. सुंदर फटका या ठिकाणी. 4 धावेने पुन्हा एकदा धावसंख्येत भर. वाढती धावसंख्या होते रायपाडा संघाची. धावसंख्या होते ती 51. अजूनही 3 चेंडू शेष. या 3 चेंडू मध्ये किती धावा गोळा करतायत? आजच्या दिवसातील आज शेवटचा फायनलचा सामना खेळवला जातोय. खंबाळे वर्सेस रायपाडा. रायपाडाची फलंदाजी या ठिकाणी खूपच चांगली. आतापर्यंत 51 धावा या ठिकाणी धावफलकावर लावल्यात. उंचावून मारलेला चेंडू नक्कीच आता सीमारेषे बाहेर जातो की झेल होतोय. पंच 4 धावा. पंचांचा इशारा 4 धावांचा. काहीसा मिसफील्डमुळे हा चौका गेला. 4 रन नंतरला तुम्हाला अडचणीत आणू शकतेत. आणि स्वतः या ठिकाणी झेल घेतलाय मनोहरने. सुंदर गोलंदाजी केली होती. काही मिसफील्डमुळे 2 चौके गेलेत. आतापर्यंत मनोहरने 2 विकेट घेतलेत. 5 चेंडू मध्ये 8 धावा खर्च केल्यात. शेवटचा चेंडू असेल. 2 चौके मिसफील्डमुळे गेले. ते जर गेले नसते तर आतापर्यंत कुठलीही धाव नसती धावफलकावरती. मनोजनी
सुंदर ठिकाणी गोलंदाजी केली होती मनोहर. काही मिसफुलमुळे रन गेले. धावसंख्या झाली ती 55. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा झेल आहे. झेल होतो की नाही आणि पुन्हा एकदा झेल. 3 विकेट घेतलेत आपल्या षटकामध्ये. लगेच या ठिकाणी रायपाडा संघाने मध्ये जाऊन आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. धावसंख्या झाली ती 55. रायपाडा संघाची धावसंख्या झाली ती 55. विजयासाठी 56 धावांची गरज. विजय लक्ष्य आहे ते 56 धावांचं. बोलो रायपाडा संघाने या ठिकाणी पहिले फलंदाजी करून 55 धावा केल्या. या ठिकाणी 55 धावा करून खंबाळेवाडी संघाला 56 धावांचं आव्हान ठेवलंय विजयासाठी. खंबाळेवाडी संघाला विजयासाठी 56 धावांची गरज. सलामीचे फलंदाज जायचे मैदानावरती लगेच. उशीर होईल. लवकरात लवकर जाऊन आपली फलंदाजी करायची. रायपाडा संघ क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. उशीर होईल. टपाटप लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावायचंय. खंबाळेवाडी चला लवकर. चला लवकर खंबाळेवाडी. तुम्हालाच उशीर होईल. चला. सलामीचे फलंदाज मैदानात जाताना खंबाळेवाडी. हॅलो हॅलो. पहिल्या षटकातील पहिला चेंडू. फायनलचा सामना आहे. हॅलो. नाही. हॅलो. मोर्या सुंदर या ठिकाणी गोलंदाजी कारण खूपच सुरेख गोलंदाज आहे मोर्या. पहिला झटका या ठिकाणी. जबरदस्त गोलंदाज आहे. तोपर्यंत मोर्या गोलंदाज या मैदानावरती तोपर्यंत काही घडू शकतंय.
पहिल्या षटकामध्ये काही त्यांनी मला वाटतं 5 का 6 विकेट घेतल्या होत्या. खूप कमी रन दिले होते. खूप नावाजलेला गोलंदाज आहे मोर्या. चला पुढील फलंदाज तयार राहायचंय, पटकन जायचंय. योगेश पहिला चेंडू या ठिकाणी डॉट होता. दुसऱ्या चेंडूमध्ये गडी बाद गेलाय. सलामीचा फलंदाज परत पाठवलाय मोर्याने. सुंदर गोलंदाजी करताना मोर्याचा पुढचा चेंडू सामना करेल योगेश. उंचावून मारण्याचा प्रयत्न. ग्राउंड शॉट. सुंदर फटका. काहीसा मिसफिल्ड या ठिकाणी. बघूया 2 धावा नक्कीच पूर्ण होत आहेत. खूपच चांगला या ठिकाणी रोमांचकाचा सामना. आता टटीचा सामना बघायला मिळतो या मैदानावरती. फायनलचा सामना चालू आहे. खंबाळेवाडी वर्सेस रायपाडा. 56 धावांचं लक्ष घेऊन उतरलेला खंबाळेवाडी संघ. बघूया कोण संघ विजयी होतोय. सुंदर फटका. जातोय की नाही सीमारेषे बाहेर. बघूया. कमिटीचे प्लेयर थोडं आजूबाजूला राहायचंय. षटकार. पंचांचा इशारा. 6 धावांचा. आजूबाजूला जे प्रेक्षक बसले त्यांनी सांगायचंय, योग्य निर्णय द्यायचा आहे. 6 आहे का चौका आहे. दोन्ही संघ आपल्या जवळचेच आहेत. आत्ता मात्र या ठिकाणी खंबाळेवाडीची सुरुवात झाली. पुन्हा एकदा या ठिकाणी सामन्याला सुरुवात. मोर्याचा पुढचा चेंडू. खूप नामांकित या ठिकाणी गोलंदाज आहे तो. हलकासा कटवलेला चेंडू. चेंडू जातोय रिव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर का. बघूया. तीन धावा. पुन्हा एकदा उंचावून मारलेला चेंडू. आता या ठिकाणी यष्टीरक्षक त्या ठिकाणी हजर आहे. काहीसा फेरफार झाल्यामुळं काही झेल घेता आला नाही. प्रॉपर टप्प्याखाली कुठला यष्टीरक्षक नव्हता. त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचा झेल झाला नाही. आणि षटक संपतंय. पंचांचा इशारा. एक षटक संपल्यानंतर धावसंख्या होते ती 13. बिन एक बाद 13. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू. गोलंदाज राहुलचा पहिला चेंडू. सामना करेल योगेश. 3 चेंडू 11 धावा म्हणून खेळतोय. वाईट चेंडू. अवंतर 1 धाव. धावसंख्या होती ती 14. अजूनही या षटकातला कुठलाही चेंडू नाही. उंचावर मारण्याचा प्रयत्न. हलकासा कट लागलेला चेंडू. बघूया. काहीसा मिसफिल्ड या ठिकाणी होतोय. 1च धाव.
हॅलो, रायपाडा संघ तुम्ही आपल्या आपल्या जागेवर थांबायचं आहे. लगेच मॅच चालू झाला पाहिजे. ते प्लेयर जर बाहेर आले तर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे तुम्ही. जास्त जर जखम झाली असेल तर फलंदाज बाहेर बी आला तरी चालेल. हॅलो, चला सामना स्टार्ट. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू सामना करतोय मनोज. सुंदर फटका बघूया, गॅपमध्ये टाकलेला चेंडू. एक धाव नक्कीच, खूपच चांगलं क्षेत्ररक्षण. खूपच चांगली खेळी चालली या ठिकाणी. दोन चेंडू झालेत. ह्या चेंडू नंतर पॉवर प्ले ओपन होईल. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. राहुलचा पुढचा चेंडू योगेशसाठी. सुंदर फटका, गॅपमध्ये टाकलेला चेंडू. आता किती धावा मिळतात बघूया. आणि काहीसा मिसफील्ड आणि 4 धावा. पंचांचा इशारा. पॉवर प्ले संपतोय पंच. सुंदर फटका या ठिकाणी खेळायला भेटला. वीस चला लवकर, उशीर होतो मित्रांनो. थोडी काळजी करायची, थोडी घाई करायची. हा मॅच बघण्यासाठी आलेल्या सर्व प्रेक्षकांचं कमिटीतर्फे हार्दिक अभिनंदन. आलेल्या खेळाडूंचं पण. राहुलचा पुढचा चेंडू सामना करतोय योगेश. 5 चेंडू 16 धावांवर खेळतोय. उंचावून मारण्याचा प्रयत्न. वाईट चेंडू. पंचांचा तुमचा डिसिजन द्यायचा आहे पंच. वाईट. बॉलरच्या याने काही दिसत नाही. अंपर डिसिजन राहील. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. खूपच चांगला या ठिकाणी गोलंदाजी. कुठलाही भेदभाव केला जाणार नाही याची दक्षता घ्यायची. पंच बी आपल्या इथले नाही, पंच बी बाहेरून आहेत. दोन्ही संघांनी काय असेल तर पंचांना विचारून घ्यायचंय. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. राहुलचा चेंडू सामना करतो योगेश. आता मात्र उंचावून मारलाय चेंडू. सरळ वरती गेलाय. झेल होणार नाही नक्की या ठिकाणी, कोणी नाही. आणि 2 धावा नक्कीच पूर्ण. या 2 धावेने पुन्हा एकदा धावसंख्येत भर. वाढती धावसंख्या होती ती खंबाळेवाडी संघाची. तेवीस ना, 23 एक बाद 23. अजून या दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. निर्धार चेंडू. षटक संपतंय. झाले ती 1 बाद 23 धावा.
पुढील गोलंदाज विशाल वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय. 2 षटक संपल्यानंतर धावसंख्या 1 बाद 23 धावा. अजूनही 18 चेंडू 33 धावांची गरज. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. सुंदर गोलंदाजी विशालची. मनोज वाईट चेंडू. चालू असणारा सामना फायनल क्वालिफायर. कुठल्या एक बक्षिसासाठी हा जो कोणी संघ विजय होईल त्यांना कुठलं एक बक्षीस लागू होईल. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. पुन्हा एकदा उंचावून मारण्याचा प्रयत्न बीट झालाय. दोन चेंडू. सुंदर गोलंदाजी. विशालचा पुढचा चेंडू मनोजसाठी वाईट. सुंदर गोलंदाजी विशालची. 1 वाईट 1 बॉल टाकतोय. सुंदर गोलंदाजी या ठिकाणी. धावसंख्या झाली ती 25. 1 बाद 25. 2 चेंडू 2 धावा दिल्यात विशालने. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. स्टेट मारलेला चेंडू. आता मात्र नक्की गॅपमध्ये टाकलेला चेंडू. किती धावा मिळतात. काहीसा मिसफिल्ड या ठिकाणी. चेंडूने फसवलं या ठिकाणी एसटी रक्षकला. स्टेट मारलेला चेंडू. सुंदर या ठिकाणी बॉलाने चकवलं. नाही तर बरोबर या ठिकाणी फील्ड होती. धावसंख्या झाली ती 29. अजूनही 15-27 या ठिकाणी. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. वाईट चेक करायचे. बॉल. हलकासा खेळलेला चेंडू. बघूया की धावा मिळतात. एसटी रक्षक त्या ठिकाणी नाही. दोन धावा. धावसंख्या होते ती 31. लास्ट तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. वाईट चेंडू. अवांतर 1 धाव खात्यावर जमा होते ती खंबाळेवाडी संघाच्या. अजूनही 13 चेंडू 24 धावांची गरज विजयासाठी. 32 धावा या ठिकाणी धावफलकावर लागल्यात. पुन्हा एकदा वाईट. मनोज फलंदाजी करताना या ठिकाणी. विशालचा पुढचा चेंडू. सामना करेल मनोज. मनोज काय करतोय आपल्या संघासाठी. फायनलचा सामना चालू आहे. फायनलचा सामना समजून गोलंदाजी केली पाहिजे. पुन्हा एकदा उंचावून मारलेला चेंडू. पुन्हा एकदा झेल बाद होण्याचा चान्स आणि झेल बाद झालाय मनोज. पुढील फलंदाज राजू आणि षटक संपतंय. तीन षटक संपल्यानंतर 2 गडी बाद. धावसंख्या झाली ती 33. 2 बाद 33 धावसंख्या खंबाळेवाडी संघाची. अजूनही 12 बॉल 23 धावांची गरज विजयासाठी खंबाळेवाडी संघाला.
12 चेंडू 23 धावा. हॅलो. या ठिकाणी 2 धावांची पॅनल्टी बसले. रायपाडा संघाला 2 धावांची पॅनल्टी. हॅलो. पुन्हा 2 धावा. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. अजून पुढील चेंडू उंचावर मारण्याचा प्रयत्न. 10 चेंडू 19 धावा. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. उंचावून मारण्याचा प्रयत्न. सुंदर गोलंदाजी या ठिकाणी. मोर्या नावाजलेला गोलंदाज आहे मोर्या. हर षटकामध्ये त्याने सुंदर गोलंदाजी केली होती. काहीसा चकवतोय फलंदाजाला. तुम्ही जर या मोर्या गोलंदाजाच्या ओव्हरमध्ये रन मारले तर तुम्ही जिंकू शकतात. सुंदर फटका. आता मात्र या ठिकाणी यष्टीरक्षक आहे आणि झेल होतोय. मला वाटतं पाणी पिलं पण काहीतरी फायदा झाला. या ठिकाणी झेल घेतलाय. या ठिकाणी मित्रांनो बघा पाणी आठ चेंडूमध्ये 19 धावांची गरज. काहीसा असा हार्ड होत आणि हा मॅच. सुंदर गोलंदाजी केली मोर्याने आतापर्यंत. या ठिकाणी रोखून ठेवलंय खंबाळेवाडी संघाच्या फलंदाजांना. हॅलो. सुंदर गोलंदाजी मोर्याने केले. या दुसऱ्या षटकामध्ये त्यांनी 2 विकेट आणि 15 धावा खर्च झाल्यात. 1.4 सुंदर गोलंदाजी. 15 धावा खर्च करून 2 विकेट घेतल्यात. सुंदर गोलंदाजी या ठिकाणी. राजू आणि मनोहर 2 फलंदाज. खूपच आटाटटीचा सामना होतोय. क्वालिफायर सामना आहे. मेगा फायनलचा सामना. जो संघ विजय होईल तो कुठल्या एक बक्षिसासाठी पात्र होईल. बघूया या संघामध्ये फायनलच्या सामन्यामध्ये खंबाळेवाडी का रायपाडा कोणता संघ विजयी होतोय. वाईट चेंडू. पंचांचा निर्णय अंतिम राहील. कोणी वाद घालायचा नाही.
होल. आतापर्यंत सुंदर पंचगिरी केली अंकुश आणि मनोहर नावाजलेले दोन्ही पंच. सुंदर उंचावून मारेला चेंडू. बघूया कुठे जातोय. 6 धावांसाठी सुंदर फटका. 6 धावा मिळाल्यात. हा चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या झाली ती 42. 3 बाद 42. अजून या षटकातील शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा सुंदर फटका. आता मात्र बघूया षटकार जातो की चौकार. पुन्हा एकदा 6 पंचांचा इशारा आणि षटक संपतय. उंचावून मारलेला चेंडू सीमारेषा बाहेर जातोय. 6 चेंडू आणि 6 धावांवर मॅच येऊन थांबलाय. 4 षटक संपल्यानंतर धावसंख्या झाली ती 48. 3 बाद 48 धावा झाल्यात. 6 चेंडू आणि 6 धावांची गरज. मित्रांनो लवकर क्षेत्ररक्षण लावायचं. 48 झालेत. 2 धावांची पॅनल्टी लागली होती. 48 धावा झाल्यात आणि 6 चेंडू 6 धावांची गरज. मित्रांनो दोन्ही संघ आम्हाला जवळचेच एक. कुठलाही भेदभाव केला जाणार नाही. पंच सुद्धा लांबून आणलेत. गावचा कुठलाही पंच नाही. तुम्ही आधार कार्ड चेक करू शकता पंचांचं. तुम्ही काळजी घ्या. कुठली पॅनल्टी लागली नाही पाहिजे याची दक्षता घ्यायची दोन्ही संघांच्या कर्णधारांनी. काही वाद जर झालास 2 धावांची पॅनल्टी लागेल याची दक्षता घ्यायची. पंचांशी वाद घातल्यास 6 चेंडू 6 धावांची गरज विजयासाठी. जबरदस्त सामना या ठिकाणी बघायला मिळतोय. पुढील गोलंदाज महादू. बघूया महादू काय करतोय. सलामीचे फलंदाज या ठिकाणी राजू आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण. या 2 धाव्यांनी रनआउटचा चान्स होता पण कुठल्या प्रकारे या ठिकाणी विकेट पडला नाही. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. 5 चेंडू 4 धावांची गरज. उंचावून मारलेला चेंडू. बघूया आता जागीच वरती गेलाय. झेल होतो की नाही. आणि या ठिकाणी कुठल्याच प्रकारचा झेल झाला नाही आणि 2 धावा कंप्लीट. 4 चेंडू 2 धावांची गरज विजयासाठी. खूप जबरदस्त असा रोमांचक असा मॅच बघण्यासाठी झाला. सुंदर फटका आणि झेल. मनोहरला आता स्वतः जावा लागल. मनोहरने जर 6 मारला तर अनिल भाकरे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक दिल्या जाईल. मनोहरने या बॉलावर जर 6 मारला तर 501 रुपयाचं पारितोषिक अनिल भाऊ भाकरे यांच्याकडनं रोख कॅश पारितोषिक दिल्या जाईल. तीन चेंडू आणि 2 धावांची गरज विजयासाठी. तीन चेंडू आणि 2 धावांची गरज. बघूया सामना बऱ्यापैकी खंबाळेवाडी संघाच्या बाजूने झुकलेला आहे. सुंदर फटका या ठिकाणी गॅप मध्ये टाकलेला चेंडू. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावासाठी फिल्डर परततोय. काहीसा मिसफिल्ड होता आणि बघूया पुन्हा एकदा रनआउटचा चान्स बनतोय. अजूनही 2 चेंडू 1 धावाची गरज. टाय झालाय सामना.
सामना जर टाय झाल्यास सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. 2 चेंडू 1 धावाची गरज विजयासाठी खंबाळेवाडी संघाला. सुंदर फटका या ठिकाणी गॅप मध्ये टाकलाय. नक्कीच या ठिकाणी विजय होतोय खंबाळेवाडी संघ. हार्दिक अभिनंदन या ठिकाणी खंबाळेवाडी संघाचं. हरील संघाचं कौतुक, विजय संघाचं हार्दिक अभिनंदन.